नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत ती आहे नारायण विनायक कुलकर्णी लिखित काय करा ते आता करा. सादर आहे कथा काय करा ते आता करा. जशी अलोट संपत्तीची एकटी एक धनिती होती, तशीच निसर्गाकडून उमाप सौंदर्याची अमर्याद मिळकतही तिच्या वाटेला आलेली होती. तारुण्यानं आपलं वैभवशाली सर्व सुखांचं आगर असं आपलं रत्नजडित कलापूर्ण सिंहासन तिला याच वेळी हौसेनं बहाल केलं होतं विराजमान होण्यासाठी. तिचं ज्ञान कथा कादंबऱ्या वाचून त्यातील रसास्वाद घेण्याइतकं, नाटकं चित्रपट कथा पाहून त्यातील प्रेमरस मनमुराद चाकणे इतकं, कवितातील प्रणयाशी तन्मय होणे इतकं खचित खचित होतं. परंतु वरील तिच्या सर्व प्रकारच्या सुखांच्या अप्रतिम साधनात एकच आणि तेही फार मोठं अतुलनीय असं दुःख होतं, आणि ते म्हणजे तिच्या कुंकवाचा धनी तिला एकटीला मागे टाकून जेथून मानव प्राणी कधीही परत येत नाही त्या ठिकाणी निर्दय होऊन गेला होता. खायला प्यायला कमी नाही, लिहायला नेसायला उण नाही, दासदासी हात जोडून जी हा करीत अष्टोप्रहर समोर उभ्या. परंतु ऐन सुखाचं मूळच उपटल्यावर बाकीच्या साऱ्या सुखांना काय जाळायचंय? जोडीचा जोडीदार टाकून गेल्यावर ती रड रड रडली. तिनं धाय मोकलली. काही दिवस तर तिनं अन्नाचा एक कण घेतला नाही की पाण्याचा थेंब पोटात जाऊ दिला नाही. मग बाकी ऐश्वर्याच्या उपभोगाचं नावच कशाला? असेच काही दिवस लोटले, महिने मागे पडले, वर्षही संपत आली. कालाबरोबर दुःख ओसरू लागलं. सुखासाठी तिचं मन हुरहुरू लागलं. सुखांची गरज तिला तीव्रतेनं जाणवू लागली. चैन पडू देईना. आणि तिला विचारणार तरी कोण होतं? ती ज्या सुखाकडे नुसती ओझरती दृष्टी वळवील, ते सुख तिच्या पायाशी लोळण घ्यायला का कमी करील? धनिकांनी कसंही वागलं तरी तोंडावर त्याचं कोणीही कौतुक करतो, फार तर कसलाच उच्चार करत नाही. बोलावयाचं झालं तर पश्चात कुजबुजतो. हे तत्व तिला कोणी न सांगता कसं कळलं होतं कोण जाणे. या उपर आपण आपली कुचंबणा करावयाची नाही असं तिनं मनात आणलं मात्र. नुसती तिनं बाहेरच्या जगाकडे नजर फिरवली आणि पंतोजीपासून प्राध्यापकांपर्यंत, विद्यार्थ्यांपासून विद्वान पंडितांपर्यंत अनेक ताज्या तरुणांचा प्रचंड घोळका अहोरात्र तिच्या सभोवार चमू लागला, जशा काय साखरेच्या पोत्यावर असंख्य मुंगळ्यांनी तुटून पडावं. कोणाबरोबर नाटकाला तर कोणाबरोबर बोलपटाला ती आपल्या खर्चानं जाऊ लागली. हसणं बोलणं गप्पा गोष्टी यांना ऊत येऊ लागला. कॅरम पत्त्यांचे अड्डे बसू लागले. जुनं ते सर्व वाईट, नवं ते सर्व चांगलं अशा चर्चांना तर ताळतंत्रच उरला नाही. इतकी मजल तिनं हा हा म्हणता गाठली, मनाला मोकाट सोडलं. परंतु एक गोष्ट का कोण जाणे, तिनं आपलं शरीर या क्षणापर्यंत मात्र पवित्रच ठेवलं होतं. न जाणो सभोवार जमणाऱ्या असंख्य तरुणातून आपला सौंगडी नक्की कोणता करावा याबद्दल तिच्या मनानं अखेरचा निर्णय दिला नसावा. आणि ते बरोबरही होतं. कारण एकाचं रूप तिला आवडे तर दुसऱ्याची बुद्धिमत्ता तिच्या मनात भरे, तिसऱ्याचा पोशाख तर चौथ्याची साखरेसारखी गोड वाणी, कोणाचं शौर्य तर कोणाचा नितांत आर्जवी स्वभाव. या सर्व प्रकारांना ती गोंधळून गेली असल्यास व त्या गोंधळामुळेच तिचा निर्णय अनिर्णित राहिल्यास तिला दोष कसा देता येईल? जय जय रघुवीर समर्थ अशी घनगंभीर गर्जना करी एक दिवस एक बऱ्याच उतार वयाचा तेजपुंज दिसणारा दाढी जटायुक्त वल्कलधारी कोणी धर्मावतार तिच्या बंगल्यात बेगुमान घुसला. ती सामोरी गेली. धर्मावताराच्या पायी तिनं मस्तक विनम्र केलं. त्यानं पाहिलं, ओळखलं. तिनंही त्याला ओळखलं. कुंकुमविरहित तिचा भाल प्रदेश पाहताच त्याचा हृदयसागर हेलावला. डोळ्यात अश्रू उभे राहिले. तिनंही त्यांना पाहून डोळ्यांना पदर लावला. ते तिच्या वडिलांकडे जेव्हा येत राहत ज्ञानविज्ञान सांगत, तेव्हा तिच्या बाळपणी आपल्या वडिलांच्या मांडीवर लोळत
काही न कळलं तरी एकाग्र चित्ताने ती ऐकत होती. लहानपणी तिला त्यांची जबरदस्त भीती वाटे. आज तिला त्यांच्याबद्दल नितांत आदर वाटला. वडीलच आपल्याला भेटायला आले असं तिला वाटलं. स्वागत करून तिनं राहण्याचा आग्रह केला. ते राहावयालाच आले होते. त्यांनी मूक संमती दिली. ते तिच्याकडे राहिले. ठेवून घेण्याच्या भरात त्यांची आपल्याला पुढे अडचण काय होणार हे तिच्या त्या क्षणी ध्यानात आलं नाही. आणि राहतो म्हणताना त्या ठिकाणी तिचे कोणते ढंग पाहावे लागणार आहेत याची कल्पना त्या धर्मवीराला आली नाही. परंतु अखेर आपलं जे दिसू नये असं तिला वाटू लागलं ते त्यांना दिसू लागलं. तिची विलक्षण तारंबळ उडू लागली. तिच्याकडे येणाऱ्या तरुणांची वर्दळ त्यांच्या दृष्टीपथातून कशी सुटणार आणि ते त्या वर्दळीला थोपवणार कसे? नोकरा चाकरांकरवी ती त्यांच्या अनेक अनुष्ठानात रती मात्र कमी पडू देत नव्हती, तशी ती आपल्या सौंगड्यांच्या सहवासाचा लाभ भीत भीत पण मोठ्या धाडसानं ती मिळवतच होती. त्यांना राहावं तरी पंचाईत, जावं तरी अवघड असं तिथलं तिचं दृश्य निरखून मनात येऊ लागलं. ते मनाशी हळहळले, कळवळले. हर हर, काय ही हिची अवस्था! अश्राप कोर! दुर्दैवानं तिच्या कपाळी कुऱ्हाड घातली. आता ती आणि तिच्या पापाच्या गर्तेकडे झपाट्यानं धावते आहे. ही नरकात जाणार, सासर माहेरच्या 42 कुळांना बट्टा लावणार. हिचा दोष काय, अपराध काय? बोलून चालून स्त्री, अज्ञानी. आपणच तिचा उद्धार केला नाही, तिला सन्मार्ग दाखवला नाही, तर आपलं जीणं तरी कशासाठी? त्यांच्या मनात आलं की ते लगेच आचरणात आणण्याचा त्यांचा कृतसंकल्पही झाला. थोरांचं सारच थोर म्हणतात ते हेच. ती एकदम बिथरेल, ऐकणार नाही, आपल्यालाच हुसकून देईल असं उग्र स्वरूप त्यांनी धारण केलं नाही. आणि आपला कार्यभाग तर साधता यावा म्हणून तिला सांगून आपण एका स्वतंत्र जागेत राहण्याची तिच्याकडून व्यवस्था करवली. रोज तिच्याकडे येऊ लागले. आपल्या रसाळ वाणीनं देवाधिकाच्या, धर्माच्या, सद्वर्तनाच्या अनेक कथा तिला सांगू लागले. स्त्रियांच्या चालीनं चालावं, स्त्रियांच्या बोलीनं बोलावं हे तिला कोणी शिकवायला नको होतं. त्यांच्या सांगण्याचा तिच्या मनावर परिणाम होऊ लागला. त्यांचा ऐकण्यात खूप वेळ जाऊ लागला तिचा. तरुण तिच्याकडे येत, बसत, बोलत, पण ती त्यांना महाग होऊ लागली. तिच्याशिवाय बैठकीत रंग येईना. सर्वांना वाटू लागलं आपली हातची शिकार गेली. देवळात देव दिसेना, मग भक्त येतात कशाला? भक्तांची गर्दी आपसुकच कमी होऊ लागली. हा हा म्हणता 1 वर्ष लोटलं. नकळत ती आपसुक अकाली संन्यासिनी बनली. त्यांनाही मनात मोठा आनंद वाटू लागला. वाममार्गाला जाऊ पाहणाऱ्या एका अजाण जीवाला आपण सन्मार्गाला लावलं, त्याच्या नशिबाचा अधपात टाळला. आपल्याला या कष्टमय मार्गात अपूर्व यश आलं, या विचारांनी ते समाधानाचा निश्वास सोडू लागले. स्वतःबद्दल त्यांना विलक्षण अभिमान वाटू लागला. तेवढ्यात त्यांची बनारसची वार्षिक सद्धर्म परिषद दाराशी येऊन ठेपली. परिषदेला त्यांना उपस्थित झालंच पाहिजे होतं. त्यांनी तिला जाणार असं सांगितलं. त्यांना वाईट वाटलं. तिलाही त्यांची सत्संगती काही काल तरी अंतरणार म्हणून दुःख झालं. त्यांनी तिची समजूत घातली. लवकर परतण्याचं आश्वासन दिलं. जवळचे काही सद्ग्रंथ वाचण्यास दिले व ते निघाले. महाराज, बनारसहून माझ्याजोगता काहीतरी उपयुक्त पदार्थ आणाल का? मोठ्या लढिवाळपणे तिने विचारलं. अवश्य, अवश्य. का नाही आणणार माझ्या गुणी बाळेसाठी? अवश्य. धर्मावतारांनी पितृवात्सल्यानं गदगदून आशीर्वादयुक्त आश्वासन दिलं तिला. ते परिषदेकरता चालते झाले. परंतु मागे ही एकटी आहे, कसं होईल तिचं? दुखणं उलटणार तर नाही तिचं? अशी त्यांना धाकधूक वाटत होतीच. ती एकटी राहिली. गुरुजींनी घालून दिलेला दिनचर्येचा धडा ती इमाने इतबारे गिरवीत राहिली. धर्मावतार बनारसून आपल्यासाठी काय आणतात त्या वाटेकडे तिचे डोळे लागले होते. सद्धर्म परिषद यशस्वी करून धर्मावतार योग्य वेळी परतले. आले ते निवासस्थानी जाण्यापूर्वी प्रथम तिच्याकडे आले. पहिल्यापेक्षा तिला जास्त आनंद वाटला. क्षेमकुशल झालं.
काय आणलं असा प्रश्न थोड्या वेळानं तिनं हळूच पण अति उत्कंठेनं त्यांना केला. त्यांनी झोळीतून तिच्याकरता आणलेली एक त्यांच्या दृष्टीनं अमोल वस्तू बाहेर काढली. ती वस्तू मृताची कवटी होती. अल्पमोली पण बहुगुणी. अधोगती टाळण्यासाठी हजारो धर्मग्रंथांची पारायण करून जे गळी उतरणार नाही, ते या एका लहानशा प्रात्यक्षिकाच्या योगे सहज समजण्यासारखे आहे, ही त्यांची पुरी खात्री. त्यांनी ती कवटी तिला दाखवली, समोर ठेवली. तिच्या संबंधी खूपच खूपच प्रवचन झोडलं. तुझी सर्वांची मनुष्य मात्राची मरणोत्तर हीच अवस्था आहे. तुझं आजचं सौंदर्य अतुलनीय आहे, पण त्याचं स्वरूपही पुढे हेच आहे, हे ओळखून जीविताचं, आयुष्याचं, देहाचं प्रत्येकानं करा काय ते आता करा या साधुक्तीप्रमाणे सार्थक केलं पाहिजे, असा रोकडा संदेश त्यांनी तिला अखेर दिला. तिने सर्व ऐकलं. तिला पटलं, इतकं की ती कवटी समोर पाहून आणि धर्मावतारांचं त्यावरील प्रभावी प्रवचन ऐकून तिच्या डोळ्यातून गळगळ गळगळ अश्रू वाहू लागले. धर्मावतारांना ते पाहून कृतकृत्य वाटलं. तिच्यावर योग्य तो त्या कवटीचा परिणाम झाला हा भरोसा त्यांना वाटला. ते आपल्या मकानाकडे निघून गेले. ती झडझडून उठली. धर्मग्रंथ बिरकावले. संन्यासिनी व्रताला तत्काळ रजा दिली. आपली मरणोत्तर अशी ओंगळ अवस्था होणार. कवटीकडे पाहून तिला वाईट वाटलं. काय करा ते आता करा, हे गुरुजींचे शब्द तिला पटले. तिनं निश्चय केला, नाही, मी जे काय करायचं ते आता करणार. ऐश्वर्याचं, देहाचं सार्थक याची देही याची जगी करणार. अलंकार अंगावर चढवले, वस्त्राभरणी देह नटवला, साजशृंगार केला, दिव्यांचा झगझगाट केला, फुलांची शय्या सजवली, अत्तरांचे सडे घातले. कित्येक महिने विसरलेल्या आपल्या जीवलग प्रिय मित्रांना आमंत्रण पाठवून आग्रहानं बोलावून आणलं. आनंदानं, हौसेनं, तत्परतेनं मित्रांना तिनं त्याच रात्री आपलं मन, आपलं गौरांग, आपलं स्वर्गीय सौंदर्य सर्वांना सप्रेम अर्पण करून त्याचं सार्थक करण्याचा मंगल मुहूर्त साधला. प्रकृती धर्म आणि ज्ञान ही विभिन्न असतात, हे ते धर्मावतार ज्यावेळी आपल्या प्रिय शिष्येवर आपण तिला दिलेल्या अमोल देणगीचा, कवटीचा परिणाम काय झाला आहे हे काही दिवसांनी पाहावयास तिच्याकडे आले, तेव्हा तेथील दृश्य पाहून त्यांना पुरेपूर पटलं. ते उपस्थित झाले त्यावेळी ती आपल्या एका प्रियकराच्या गळ्यात गळा घालून खुशाल आयुष्यारामात पहुडली होती. दुसऱ्याशी गुजगोष्टी करीत होती. तिसऱ्याकडे प्रेमाचा तिरपा कटाक्ष फेकीत होती. धर्मावतारांनी ते पाहून आच वाचला. तिनं त्यांच्याकडे नुसतं पाहिलं. शब्दांशिवाय तिनं त्यांना कळवलं, आपला उपदेश मला पटला. त्या कवटीचं स्वरूप मला पुढे मरणोत्तर प्राप्त व्हावयाचं, म्हणूनच आपल्या करा काय ते आता करा या उपदेशाप्रमाणे मी वागते. असंच वागलं पाहिजे ना, असं म्हणत त्या धर्मावतारासमक्ष आपल्या प्रियकराला आपलं चुंबन घेण्याकरता तिनं आग्रहानं पुढे ओढलं. धर्मावतारांनी त्याच क्षणी कपाळावर हात मारत तेथून काढता पाय घेतला. त्यापेक्षा ते काय करणार.